लग्नाआधी कसं असतं ना, मस्त आयतं खा, लोळा, झोपा, वाटेल तेव्हा उठा आणि रेडी होऊन कामाला निघून जा. पण तीच मुलगी लग्न झाल्यानंतर अगदी आदर्श सून बनते. हा, तिच्या घरच्यांसाठी ती नसेल, पण ती स्वतःच्या नजरेमध्ये ती तिच्या घरासाठी एक आदर्श सूनच असते. सकाळी लवकर उठून देवपूजा करायची, लहान बाळाला खाऊ घालायचं, त्याच्या नाश्त्याचं बघायचं, आपल्या नाश्त्याचं बघायचं, घरची जबाबदारी एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आपली सकाळ कितीही लेझी झाली तरी पण एका स्त्रीला तिच्या घरातली कामं अजिबात चुकत नाही. मग ती तुम्ही असावं किंवा मी, आपल्याकडे काय घरात कामाला बाई नाही, त्यामुळे काम तो करणं पडता है बॉस. सकाळी उठून टीव्हीला देवाची गाणी लावायची व कसं तरी कामामध्ये मन रमवून फटाफट फटाफट नाश्ता आणि जेवण आवरून घ्यायचं. आज शॉर्टकट मारला होता, डोश्याचं पीठ बाहेरूनच आणलं होतं. डोसे रेडी केले, रुद्रांचा नाश्ता केला, माझा नाश्ता करून दुपारच्या जेवणाची पटकन तयारी केली. कारण ऑलरेडी नाश्ता करण्यातच 12 वाजले होते, त्यामुळे दुपारचं जेवण हे 3च्या आत काही करून कंप्लीट करायचं होतं. मग काय, मस्त सासूबाईंनी निवडून दिलेली आयती भाजी घेतली, फोडणीला टाकली, कुकरच्या शिट्ट्या 2 झाल्या तर लगेच चपातीचं पीठ मळून घेतलं व चपात्या लाटायला सुरुवात केली. घरामध्ये कट्टीबट्टी चालू असल्यामुळे वातावरण मात्र शांत होतं. त्यात रुद्रांश मात्र एन्जॉय करत होता. अर्धा टाइम आईच्या टीममध्ये तर अर्धा टाइम बाबांच्या टीममध्ये. एकमेकांशी बोलणं बंद असल्यामुळे आज माझंही कशात मन लागत नव्हतं. शेवटी काय, भांडणं सॉल्व्ह केली आणि एकत्र गपचूप जेवायला बसले. लग्नाआधी भांडण झाल्यावर कसं असतं ना, मुलगी खूप भाव खाते, पण लग्न झाल्यानंतर 90च्या काटकोनात सगळं बदलून जातं बरं का. कधी कधी आपल्यालाच माघार घ्यायला लागते. मग काय, माघार घेतली, मस्त गोडी गुलाबीत जेवण केलं व संध्याकाळच्या चहा नाश्त्याची तयारी मग रुद्रांच्या बाबांनीच केली. बाबांना सुट्टी असली की कामही आमची वाटून असतात. सकाळ माझी तर संध्याकाळ त्यांची. संध्याकाळच्या मोकळ्या टाइम मध्ये एडिटिंग करत बसली, कारण युट्यूबलाही तेवढा वेळ देणं आता गरजेचं झालं आहे. चॅनल मॉनिटाईज करण्यासाठीची धडपड आता जरा जास्त वाढली आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये रुद्रांच्या बाबांचा मला भरपूर सपोर्ट असतो. त्यामुळे त्या गोष्टीसाठी मी खरंच स्वतःला खूप लकी समजते. लग्नाआधी जे काही करायला भेटलं नाही ते आता एकदम फ्रीडम मध्ये पार्टनर आपला करून देतो व हातभारही तेवढा लावतो. संध्याकाळच्या चहाची ट्रीट आज त्यांच्याकडूनच होती. चहा अगदी उत्तम बनवतात, बाकी काही येऊ न येऊ पण चहा मात्र एकदम परफेक्ट जमतो. मस्तपैकी चहा नाश्ता केला व संध्याकाळचे 7:30 वाजले, त्यामुळे दिवाबत्ती करण्याचा टाइम झाला. मला जर कोणी विचारलं ना मेडिटेशन म्हणजे काय, तर माझं खरं मेडिटेशन हेच देवपूजा. असं बोललं जातं की 3 सांजेच्या टायमिंगला आपली लक्ष्मी आपल्या दारात येऊन उभी असते. त्यामुळे दिवाबत्ती करताना आपल्या प्रवेशद्वाराची पूजा करायला कधीही चुकवू नका. त्यानंतर शनी स्तोत्र वाचायला सुरुवात केली. शनिवार असल्यामुळे शनी सेवा ही ठरलेलीच असते. पूर्ण पुस्तक वाचून देवांची आरती घेतली. आरती करून झाल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची होती. तर असा होता आजचा शनिवार. तुमचा शनिवार कसा गेला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करून नक्की जा. बाय बाय.